नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये सायली आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि आता मात्र चैतन्यने सायलीला बघितलेलंच नसतं आणि चैतन्य अर्जुनसाठी आता कॉफी घेऊन येतो। अर्जुनच्या टेबलवरती कॉफी ठेवत चैतन्य म्हणतो, अर्जुन घे बरं कॉफी घे, तुझ्यासाठी दररोजप्रमाणे नेहमीसारखी मस्त कॉफी घेऊन आलोय। सायली ते सगळं ऐकते। अर्जुन आता तोंडाला हात लावत चैतन्याला ती कॉफी घेऊन जाण्यासाठी खुणावू लागतो, पण आता चैतन्याला मात्र काही कळतच नसते। तेवढ्यात सायली पुढे येते आणि अर्जुनने म्हटलेले जे वाक्य असते ते सायली अर्जुनलाच आता बोलून दाखवते। सायली म्हणते, काय आहे ना, मी माझ्या बायकोची कॉफी फक्त घेतो, माझ्या कॉफीवर फक्त माझ्या बायकोचा अधिकार आहे, ऑफिसमध्ये तर मी अजिबात कॉफी घेत नाही, नाही का? अर्जुन चैतन्य आता सायलीकडे बघतात आणि ततमम करत अर्जुन आता उठून उभा राहतो। तर सायली म्हणते, आज सकाळी तुम्ही काय हेच म्हणाला होता ना? तर अर्जुन म्हणतो, हो मीच म्हणालो होतो। आणि तेवढ्यात आता ड्रामा करत अर्जुन म्हणतो की व्हॉट नॉनसेन्स चैतन्य, कशाला आणलीस ही कॉफी? मी तुला सांगतोय ना घेऊन जा ही कॉफी। आता चैतन्य देखील वैतागलेला असतो आणि चैतन्य म्हणतो, हे अर्जुन, तुमच्या दोघांचं ह्या भांडणात माझा बळी देऊ नका रे तुम्ही। आणि त्यानंतर तेवढ्यात तिथं इन्स्पेक्टर कामत तिथे आलेले असतात आणि त्यांच्याकडे बघत आता इन्स्पेक्टर कामत म्हणतात, बायकोशी भांडण चाललंय वाटतं आणि मोठी झटापट चाललेली दिसते। अर्जुन म्हणतो, काही नाही नेहमीच तुम्ही बसा ना। तर आता कामत आता खुर्चीवर बसतात। तर अर्जुन म्हणतो की आता आपण कामाचं बोलूयात। इकडे आता दामिनी ही प्रियाला म्हणते की प्रिया, तुझं काय आहे माहिती आहे का? तू सांगते कमी आणि एक्स्ट्रॅक्ट मात्र जादा करते, पुढे काय झालं ते सांग। इकडे आता प्रिया म्हणते की साक्षीने तुम्हाला सांगितलंच आहे ना, मग कशाला माझ्याकडून मला विचारता आणि माझ्याकडून अपेक्षा करता? तर रागाने दामिनी पुन्हा आता प्रियाकडे बघते। प्रिया म्हणते की एकतर आता मी काय वेगळं सांगणार आहे सांगा बरं मला, आणि त्या दिवसाची जर आठवण काढली ना, मला ऑलरेडी खूप टेन्शन येते आणि मी खूप घाबरते। आणि तेवढ्यात आता दामिनीकडे बघत आता रागाने महिपत आता ते फुलांचा बुफे उचलत प्रियाला म्हणतो की आता तुझं ना तोंडच हाणील मी आणि एकदमच थोबाड इकडे तिकडे वेडं वाकडं करून टाकेन। तेवढ्यात आता दामिनी म्हणते, शिकरे। तर आता महिपत म्हणतो की देशमुख बाई, तुम्ही म्हणताय म्हणून मी गप्प बसतो, नाही तर हिला सोडलंच नसतं। आता दामिनी पटकन तिचा फोन उचलते आणि फोन डायल करून आता म्हणते की प्रिया उर्फ ती तन्वी किल्लेदार आहे ना, तिच्या विरुद्ध ताबडतोब अरेस्ट वॉरंट काढा। ते ऐकून आता प्रियाला धक्का बसतो आणि आता दामिनी म्हणते की कोणी काही मीडियावाले जर काही बोलले तर त्यांना सांगा की रेड हँड पकडलंय म्हणून तिला। आणि तेवढ्यात आता प्रिया खूप घाबरते आणि प्रिया म्हणते की सांगते मी कधी म्हणाले तुम्हाला सगळं सांगणार नाही म्हणून। तेवढ्यात फोन ठेवत दामिनी म्हणते, बोल। दामिनी खुर्चीवर बसते आणि आता प्रिया म्हणते की त्या तिघांची झटापट सुरू झाली आणि तेवढ्यात मी त्या टेबलच्या पाठीमागे लपले। आणि त्यानंतर आता प्रिया सांगते की तेवढ्यात एकाएकी अचानक सगळं वातावरण शांत झालं आणि उभा असलेला विलास खाली पडला। विलास खाली कोसळला कारण विलासला गोळी लागली होती। समोर मधुभाऊ आणि साक्षी उभ्या होत्या। प्रिया आता ते सगळं सांगत असते आणि महिपत दामिनी सगळं ऐकत असतात। इकडे आता इन्स्पेक्टर कामतला सुद्धा बोलावलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की त्या दिवशी तुम्हाला मेसेज आला होता ना, त्याचं कसा आला, कधी आला ते सगळं सांगा। आणि त्यानंतर इकडे आता अर्जुन विचारत असतो की तुम्ही आश्रमात नक्की कधी गेलात? तेव्हा इन्स्पेक्टर कामत सांगतात की हे बघा, आम्हाला ना विलासच्या मोबाईलवरून मेसेज आला होता, त्यामध्ये मधुभाऊ पैसे देत नाही म्हणून माझ्या जीवाला धोका आहे असे विलासने त्या मेसेजमध्ये त्याच्या मोबाईलमधून सांगितलं होतं। आम्ही तो मेसेज वाचला आणि लगेच आश्रमात पोहोचलो तर त्यावेळेस विलास मेलेला होता। तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला त्या मेसेजची एक्झॅक्ट वेळ सांगता येईल का? तर ते बघून आता कामत इन्स्पेक्टर म्हणतात की तो मेसेज कधी आला होता एक्झॅक्ट वेळ तर सांगता येणार नाही आहे। तेवढ्यात आता ते सगळं ऐकल्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो की तुम्हाला तो मेसेज कधी आला होता याचा ॲक्च्युली तुमच्याकडे रेकॉर्ड असेल ना, त्यावरून तर कळेल आपल्याला। इन्स्पेक्टर कामत म्हणतात की एवढ्या सहजासहजी ते नाही कळणार। इकडे आता प्रियासुद्धा इकडे दामिनीला सांगत असते की तो मेसेज कधी केला हे सहजासहजी कळणार नाही आहे, कारण विलास मेल्यानंतर खूप वेळानंतर तो मेसेज केला गेला आहे। दामिनी म्हणते व्हॉट? तर इकडे प्रिया म्हणते की साक्षी गेल्यानंतर मला खूप गोष्टी मॅनेज करायच्या होत्या
आणि त्यानंतर प्रिया सांगू लागते, मी खूप प्लॅनिंग झाले होते, पण मी डोके शांत ठेवून त्यानंतर विचार केला की मधुभाऊला जर आपल्याला यामध्ये अडकवायचं असेल तर काय करायला हवं असा मी विचार केला. दामिनी आणि महिपत ते सगळं ऐकत असतात आणि त्यानंतर म्हणते की मग मी ती बंदूक आता कपड्याने उचलली आणि ती मधुभाऊच्या अशी हातात ठेवली आणि मधुभाऊंनी विलासला मारलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता विलासचा मोबाईल घेतला आणि त्यामधून मेसेज टाईप केला की माझ्या जीवाला धोका आहे. अर्जुन आता त्याचा मोबाईल उघडतो आणि त्यामधील तो रिपोर्ट बघतो आणि डोक्याला हात लावत म्हणतो की अहो मी इन्स्पेक्टर कामत, तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्ही अर्धा तासात आश्रमात गेल्या होतात आणि मधुभाऊच्या स्टेटमेंटनुसार अर्धा तासात एवढं सगळं होणं शक्यच नाही आहे. आणि इकडे आता तेवढ्या सायली म्हणते की आम्ही सिनेमा बघून येईपर्यंत 1.5 ते 2 तास गेले होते आणि इकडे फक्त अर्धाच तास झाला होता का. लगेच अर्जुन आता इन्स्पेक्टर कामतकडे बघतो. ताबडतोब अर्जुन विचार करतो की खरं काय आहे ना, हे सगळं कोणी घडवून आणलं असेल. तर इकडे आता दामिनी प्रियाला म्हणते की हे सगळं काहीही प्लॅनिंग नसताना तू घडवून आणलंस तर प्रिया म्हणते हो. आणि त्यानंतर आता इकडे विचार करत दामिनी म्हणते की म्हणजे तू हे सगळं घडवून आणलंस, तू ते फिंगरप्रिंट्स पुसून त्यावरती मधुभाऊचे फिंगरप्रिंट्स घेतलीस, त्यानंतर विलासचा मोबाईल घेतला, विलासचा मोबाईल घेऊन त्या मोबाईलमधून तू मेसेज टाईप केला. या सगळ्यामध्ये किती वेळ लागला असेल, म्हणजे साधारणतः 3-4 मिनटं. तर प्रिया म्हणते की अहो नाही. आणि तेवढ्यात प्रिया म्हणते की नाही हे सगळं करायला ना मला खूप वेळ गेला आणि साधारणतः हे सारवासारव करण्यासाठी मला 1.25 तास तरी गेला असेल. ते ऐकताच आता दामिनी महिपत आता प्रियाकडे बघू लागतात आणि ते ऐकताच खडकन दामिनी उठून उभा राहते आणि म्हणते की डोक्यावर पडलीस का तू. तेवढ्यात आता महिपत पुन्हा तो फुलांचा बिपे घेऊन प्रियाला मारू लागतो आणि तर लगेच आता दामिनी म्हणते की मूर्ख झाली ही प्रिया. विलास मेल्यानंतर हिने विलासच्या मोबाईलवरून चक्क 1 ते 1.5 तासानंतर मेसेज केला आणि हे जर अर्जुनला कळलं तर आपल्याला ते किती महागात पडेल, तुम्हाला कळतंय का काही. आणि ताबडतोब आता डोळ्यावरती चष्मा घालत दामिनी ती फाईल उघडते आणि त्यामध्ये एक रिपोर्ट वाचते. महिपत आणि प्रिया आता दामिनीकडे बघत असतात आणि लगेच डोळ्यावरचा चष्मा काढत दामिनी म्हणते की आभार मानायचे तर त्या पोलिसांचे, कारण पोलिसांच्या रिपोर्टनुसार तो मेसेज कधी आला याची वेळ दिलेली नाहीये. दामिनी म्हणते की पण अर्जुनने जर ते खणून काढायचं जर विचार केला ना तर आपल्यासाठी खूप महागात पडेल ते. महिपत म्हणतो तो अर्जुन तरी कशाला खणून काढीन, पोलिसांना मेसेज गेला म्हणून पोलीस तिथे पोहोचले ना. दामिनी आता महिपतकडे बघते आणि आता महिपत म्हणतो की आपल्याला तरी कुठं माहीत होतं, ही पोरगी बोलली म्हणून माहीत झालं ना. तेवढ्यात आता दामिनी म्हणते की महिपत तुम्ही एवढं अर्जुनला लाईटली घेऊ नका आणि तुमच्याकडे हा जो प्यादा आहे ना प्रिया नावाचा, तो खूप शहाणा आणि खूप हुशार आहे. आणि इकडे आता दामिनी म्हणते की मोठमोठेले गुन्हेगार असतात ना त्यापेक्षा ही मुलगी जास्त शैतानी आहे, दुसरं कुणी असतं तर यामध्ये घाबरलं असतो. प्रिया आता खुश होते आणि तेवढ्यात आता हसतच खुश होऊन प्रिया म्हणते की त्यावेळेस मला जे सुचलं ना ते मी केलं. तर दामिनी पुन्हा खुर्चीवर बसते. त्यानंतर विचार करत आता दामिनी म्हणते की पुन्हा मला सांग, विलास खाली पडला त्यानंतर मधुभाऊ त्यांच्यासमोर जाणार एवढ्यात काय घडलं. इकडे आता अर्जुन इन्स्पेक्टर कामतला म्हणतो की मधुभाऊ त्यांच्यासमोर जाणार एवढ्यात पाठीमागून मधुभाऊच्या डोक्यात कुणीतरी काहीतरी मारलं आणि लगेच आता अर्जुनने कन्क्लुजन काढलेलं असतं. अर्जुन म्हणतो की म्हणजे विलास खाली पडल्यानंतर ज्याने हे केलं त्याने पहिलं साक्षीला बाहेर काढलं आणि त्यानंतर मग हे काम केलं. तर आता इकडे दामिनी सुद्धा प्रियाला म्हणते की त्या अगोदर तू साक्षीला बाहेर काढून दिलं बरोबर ना. दामिनी म्हणते की मग तू साक्षीला काढून दिल्यानंतर फिंगरप्रिंट्स पुसले, परत ते उमटवले आणि मग तू पुन्हा विलासचा मोबाईल घेऊन त्याच्यावरून मेसेज केला. तर प्रिया म्हणते अगदी बरोबर. आणि इकडे दामिनी म्हणते नीट आठव, तुला मेसेज करायला नक्की 1 तास लागला की कमी वेळ लागला. तर आता प्रिया म्हणते की कमी वेळ नाही, बरोबर 1 तास लागलाच असेल. इकडे आता अर्जुनने घड्याळात त्याचा वेळ लावलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की साधारणतः तन्वीने साक्षीला बाहेर पाठवलं आणि त्यानंतर हे सगळं केलं, त्यानंतर साधारणतः यामध्ये अर्धा तास तर गेलाच असेल. आणि त्यानंतर आता मग विलासचा खून झाला, मधुभाऊ खाली पडले आणि त्यानंतर मग मधुभाऊ खाली पडले आणि तुम्ही सिनेमा बघून सगळेजण आले, त्यामध्ये 1 ते 1.5 तास गेलाच असेल. तेवढ्यात इन्स्पेक्टर कामत म्हणतात की पण मी 100% अर्ध्याच तासात पोहोचलो. तर याचा अर्थ अर्जुन आणि सायली आता निष्कर्ष काढतात की म्हणजे नक्कीच तो मेसेज
1 तासानंतर किंवा 1 तासाच्या आसपास पाठवला गेला आणि त्यानंतर अर्धा तासाने इन्स्पेक्टर तिथे पोहोचले. म्हणजे ऑलरेडी याच्यात 1.5 ते 2 तास गेले असे आता सगळ्यांना समजून चुकलेलं असतं. ताबडतोब आता अर्जुन म्हणतो की चैतन्य मला फॉरेन्सिकचे रिपोर्ट पाहिजे. म्हणजे तुम्ही सिनेमा बघून येईपर्यंत सगळं काही मॅनेज केलं होतं. तर इकडे आता प्रिया दामिनीला सांगत असते की हो, तोपर्यंत मी सगळं काही मीच मॅनेज केलं होतं. आणि त्यानंतर मग प्रिया म्हणते की मग पोलीस आल्यानंतर मीच पोलिसांना सांगितलं की मधुभाऊंनी खून केला, मधुभाऊंनीच विलासला मारलं म्हणून. तेव्हा मधुभाऊ म्हणाले असते की प्रिया कुठल्या जन्माचा तू राग काढते, सगळं मी कशाला खून करीन. तर पोलिसांनी काही एक न ऐकता मधुभाऊंना अटक करून ते घेऊन गेलेले असतात. हे सगळं आता प्रिया दामिनीला सांगते. आणि प्रिया म्हणते झालं की आता सगळं सांगून. तर दामिनी म्हणते नाही, अजून एक गोष्ट तर राहिली. सगळेजण आता डचकतात. प्रिया म्हणते कोणती. तर तेवढ्यात आता दामिनी म्हणते की साक्षीची तू एवढी मदत का केली. ते ऐकून आता मोठे डोळे करत महिपत म्हणतो की मदत म्हणजे करायलाच पाहिजे, साक्षी माझी मुलगी आहे. दामिनी आता महिपतकडे बघते आणि लगेच आता दामिनी म्हणते की मी प्रियाबरोबर बोलते. महिपत गप्प होतो. तर दामिनी म्हणते की मला तू चांगलीच माहिती आहे प्रिया, जर तुझा काही कामामध्ये फायदा नसेल ना तर तू श्वाससुद्धा घेणार नाही. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की फायदा तर होताच ना, कारण अण्णा सरांना जर आश्रम विकला गेला असता तर मलासुद्धा त्याच्यातला काहीतरी वाटा मिळालाच असता ना. रागाने तिरप्या डोळ्याने महिपत आता प्रियाकडे बघतो. आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते की मग तोपर्यंत तू रविराजची मुलगी आहे माहीत नव्हतं ना. तर प्रिया म्हणते नाही, ते नंतर कळालं. तर मग दामिनी म्हणते तू रविराजला का नाही सांगितलं. कारण प्रिया म्हणते की मला भीती वाटली होती आणि मला खूप वर्षांनी माझे बाबा मिळाले होते, मला त्यांना गमवायचं नव्हतं. तर आता दामिनी म्हणते की पण मग रविराजांनी सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आलं का. आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते की रविराज एवढा हुशार उकेल आहे तरीसुद्धा तो मुलीच्या प्रेमात एवढा आंधळा कसा झाला. आणि रविराज ह्या हुशारीचं आणि प्रामाणिकपणाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि विचार करत त्यानंतर दामिनी म्हणते नक्कीच तू रविराजांचीच मुलगी आहे ना. तर आता लगेच महिपत तिरप्या डोळ्याने प्रियाकडे बघतो. तर प्रिया म्हणते हो नक्की मी त्यांची मुलगी आहे आणि मला आतून ते जाणवतंय ना. आणि त्यांनी माझी DNA टेस्टसुद्धा केली होती. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते बरं आता मी निघू का. आणि प्रिया उठून लागते. तेवढ्यात आता दामिनी म्हणते की हे बघ, पण मी बोलावल्यानंतर लगेच यायचं, बाकीचं कारणं सांगायचं नाही. जोराने ओरडत महिपत म्हणतो येणार ना ती, नाही का गं. आणि लगेच आता दामिनी महिपतकडे बघते. तर महिपत म्हणतो हो हो तुम्ही बोलताय ना. आणि लगेच आता महिपत म्हणतो की चल निघ. तर प्रिया बाहेर जाते. इकडे आता कोटावरती हात ठेवत देशमुखबाईकडे बघत महिपत म्हणतो की देशमुखबाई बरं मी सुद्धा आता येतो बरं का, तुम्ही ना तब्येतीची काळजी घ्या. तर दामिनी महिपतकडे बघते आणि प्रिया असे हाक मारत आता महिपत हा बाहेर जातो. आणि इकडे आता अश्विन तन्वी असे हाक मारत आता हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो आणि कल्पनासमोर बसतो. हसतच आता अश्विन म्हणतो की किती बरं वाटतंय ना, माझा कॅम्प होता लवकर मी आलो. आणि तिकडून लवकर सुटल्यानंतर मी तन्वीला आणायला रविराजांच्या घरी गेलो, पण तिथे कळलं की तन्वी घरी आली आहे म्हणून. कुठे आहे तन्वी. तर लगेच आता विचार करत कल्पना म्हणते की तन्वी घरी आली. आणि तेवढ्यात आता कल्पना म्हणते की अरे हो, मी बराच वेळ माझ्या रूममध्ये होते ना तेव्हा तन्वी आलेली मला कळलं नसेल. तर आता विमल तेवढ्यात म्हणते की मी बाहेरच होते आणि तन्वी मॅडम अजून आलेल्या नाही आहेत. ते ऐकताच आता अश्विनला धक्का बसतो. अश्विन म्हणतो की असं कसं होईल, रविराजांनी मला सांगितलं की तन्वी कधीच निघाली आहे म्हणून. आणि कल्पना म्हणते तिच्या मैत्रिणीकडे किंवा कुठेतरी गेली असेल, पण तिला फोन करून सांगायला हवं होतं ना. तर आता अश्विनला संशय येऊ लागतो. इकडे आता सायली म्हणते की हे जर आपल्याला कळालं अर्जुन सर तर आपल्या हातात मोठा पुरावा येईल ना. आणि त्यानंतर आता अर्जुन विचार करत म्हणतो की ज्या वेळेस मेसेज केला गेला त्यावेळेस फॉरेन्सिक रिपोर्ट्समध्ये ती वेळ असायलाच हवी आणि मला खात्री आहे त्यामध्ये ती वेळ असेल. आणि एवढ्यात आता इन्स्पेक्टर कामत म्हणतो की आमच्याकडे रिपोर्ट आहे ना, ते पुन्हा एकदा मी बघतो आणि माझी काही मदत लागली तर मला कळवा, मी येईल. आणि अर्जुनचा निरोप घेऊन इन्स्पेक्टर तेथून निघून जातात. आणि अर्जुन म्हणतो की चैतन्य अजून कसा आला नाही. तर तेवढ्यात चैतन्य तिथे रिपोर्ट घेऊन येतो. तर सायली म्हणते 100 वर्ष आयुष्य आहे. पटकन चैतन्य ते रिपोर्ट आता अर्जुनकडे देतो आणि अर्जुन ते रिपोर्ट वाचतो. त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आता मेसेज कधी पाठवला गेला याची सगळी वेळ डिटेल्स आता अर्जुन समोर आलेली असते. आणि अर्जुन खुश होत म्हणतो की फंटॅस्टिक सायली. तर सायली म्हणते काय झालं. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आपला संशय खरा ठरला. तर ते रिपोर्ट्स आता सायलीकडे देत अर्जुन म्हणतो हे वाचा तुम्ही. आणि या रिपोर्ट प्रमाणे विलासच्या खुनाची वेळ आहे 8:30 आणि त्यानंतर आता मेसेज पाठवल्याची वेळ आहे 9:39.
अर्जुन म्हणतो की म्हणजे विलासचा खून झाल्यानंतर 1 तासानंतर विलासच्या मोबाईलवरून कुणीतरी मेसेज पाठवला आहे आणि ती मेसेज पाठवणारी व्यक्ती जर आपल्याला सापडली तर मधुभाऊ सुटणार आणि लगेच सायली म्हणते की आपण जिंकणार. तर खुश होऊन अर्जुन सायलीकडे बघतो आणि लगेच आता विचार करत अर्जुन म्हणतो की आता बघाच मी कोर्टात काय करतो ते. आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन आणि सायली घरी येतात. तर त्याच वेळेस आता प्रियासुद्धा घरी आलेली असते आणि ताबडतोब आता प्रियाची सगळेजण वाटच बघत असतात. प्रिया घरी येताच आता रागाने अश्विन प्रियाकडे बघतो. तर आता इकडे प्रताप म्हणतो की प्रिया रविराजांकडून निघाल्यानंतर तू कुठे गेली होती? तू मैत्रिणीकडे गेली होतीस का? तर लगेच आता प्रिया म्हणते हो मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती. तर आता अश्विन म्हणतो की तू ईशा नावाच्या तुझ्या मैत्रिणीकडे गेली होती का? तर आता प्रिया म्हणते हो मी तिच्याकडेच गेले होते. तर अश्विन म्हणतो की पण तिला फोन लावला तर तिने सांगितले की खूप दिवसापासून प्रिया माझ्याकडे आलीच नाही म्हणून. ते ऐकून आता प्रियाला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता अर्जुन त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि लगेच आता अश्विनला म्हणतो मी सांगतो प्रिया कुणाला भेटायला गेली होती आणि तिच्या कोणत्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होती असे म्हणत अर्जुनने प्रियाचा आता महिपतसोबत फोटो काढलेला असतो. ज्यावेळेस अर्जुन येत असतो त्यावेळेस आता महिपत आणि प्रिया दोघेही जात असल्याचे अर्जुनने बघितलेले असते आणि त्याच वेळेस मोबाईलमध्ये प्रियाचा आणि महिपतचा अर्जुनने फोटो काढून घेतलेला असतो आणि अर्जुन तो फोटो आता अश्विनला दाखवताच अश्विनच्या काळजाचे झालेले असते ते पाणी आणि अजूनही प्रिया आणि महिपतचे कनेक्शन असल्याचे भयानक सत्य आता सुभेदारांसमोर येऊन आता प्रियाचे काळे कांड आणि काळे कपट आणि प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो. तेव्हा आता प्रियाला रंगेहात पकडून आता प्रियाचे सत्य अर्जुन कसे बाहेर काढतो आणि भर कोर्टात दामिनीच्या चिंधड्या उडून प्रियाला कसे जेलमध्ये घालतो हे सगळं बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.